आला आली आली आता तुझी बारी आली. सुरम्याच्या साबणनी मग आंघोळ केले नाही का, म्हणजे दाढी आणि कटिंग केल्यानंतर तर डायरेक्ट आहे बघा सुरमा बघा आता हाताच आहे गाईस. गाईस तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईस आज आपण आपल्या प्रेम भाऊला एक पाठवणार आहे एका कंपनीमध्ये सातपूरला. ॲक्च्युली गाईज एका कंपनीचा आहे ना मेंटेनन्स बाकी आहे ज्योती स्ट्रक्चरचा, आणि सरांनी सांगितलं का तो अर्जंट जरा तेवढं फक्त करून दे. म्हटलं काही विषय नाही. मग प्रेम भाईला आपण तिकडं पाठवू आणि इकडं गोडाऊनला गाईज थोडं एमर्जन्सीचं काम आहे नाही का, म्हणजे सिलेंडर भरायचे काही. तर मग गाईज मी सिलेंडर भरतो आणि त्याला तिकडं पाठवून देतो, कारण हे जे सिलेंडर आहे हे त्याला जमणार नाही म्हणून. आणि त्याच्यात पॅकिंग वगैरे पण करायची आहे, बॉक्समध्ये पण पॅक करायचे, बॉडी स्टिकर हे ते म्हणजे बरंचसं काम आहे. त्याच्यामुळे गाईज आपण त्याला तिकडं पाठवून इकडचे बाकीचे सगळे कामं आपण निपटून घेऊ. त्याच्यात आज कितीतरी वर्षानंतर गाईज पप्पाला आणि मम्मीला धोंड्याला बोलवलं आहे मामाने. आज तिकडं पण जायचं आहे त्यांना सोडायला 12 वाजता मला. त्याच्यामुळं मग मी तिकडं जात नाही, इकडचे कामं करून मग तिकडं जाईल असं काहीच. तर आता आपण गोडाऊनला आलो आहे. गोडाऊनला येऊन नायट्रोजनचं संपलं आहे आपलं. हे बघा आता हे एवढे भरलेले आहे आणि हे 9 किलोचे बाकी नाही का भरायचे. आणि त्याच्यात बघा हे सिलेंडर पण आपल्याला भरायचे होते. सो आता गाईज हे पण सिलेंडर भरले आपण, म्हणजे रिफिल केले आहे. आता दुपारनंतर आहे गाईज हे पॅकिंग करून डिस्पॅच करायचे आपल्याला. बट आता आलेलं आहे आपल्याला कॉल कटिंगवाल्याचा. कटिंगवाल्याकडे जायचं, थोडी कटिंग बिटिंग करू. आणि प्रेम भाऊला गाईज आपण पाठवून दिलं आहे सातपूरला आपली दुसरीवाली बसंती घेऊन नाही का. मग आपण पण निघू इथून आता कटिंग करायची काहीच. तर आता फायनली फायर एक्सटिंग्विशर बनले आणि आता फक्त दुपारनंतर आहे ना गाईज आपण, म्हणजे दुपार फक्त संध्याकाळी आहे ना ते सगळे बॉक्समध्ये पॅकिंग वगैरे करू आणि त्यानंतर मग आपण उद्या सकाळी डिलेवरीला टाकून देऊ नाही का, ट्रान्सपोर्टला. सो आता जायचं घरी जाऊ तयार होऊ आणि जायचे मामाचे काहीच. तर आता आपलं आवरलं आहे, मस्त ड्रेसिंग वेसिंग मारली टाकाटाकमध्ये. गाईज आता आपल्याला निघायचं आहे मामाच्या घरी. सर्वात पहिले मम्मीला घेऊ घरून आणि मग तिथून पप्पाला घेऊ कॅम्पमधून. आणि ही आमची बसंती आत्ताच फिरून आणली, आमची बसंती हेक्कीवाली बसंती. जस्ट आपण आलेलो आता आपल्या गोडाऊनला, म्हणजे मामाच्या इकडून धोंडा बिंडा खाऊन पप्पान त्यांना सोडून त्यानंतर मम्मीला पण घरी सोडलं. घरी गेलो गाईस. घरी गेल्यानंतर आवरलं, कपडे बिपडे चेंज केले, फक्त कपडे चेंज केले, तोंड पण नाही धुतलं. आणि इकडं आलेलो आहे तर सरांनी काही फायर एक्सटिंग्विशर ठेवले होते बघा, हे सगळे फायर एक्सटिंग्विशर गाईज सरांनी ठेवले होते. तर आता ते रिफिल करायचं काम करू पटापट. मी प्रेशर मारून घेतो, म्हणजे प्रेम भाऊ आपला त्यावर हे करा. हे जेवाले सिलेंडर आहे यांचे सगळे वॉल वगैरे साफ करून घेईल नाही का, म्हणजे आणि त्यानंतर टाईट वगैरे मारून लगेच मग ते पण प्रेशर मारू, म्हणजे झालं तर मारायचं नाही. गाईज आश्चर्य मी एवढा जाम झालेला नाही आज, प्रमाणाच्या बाहेर डायरेक्ट. हे बघा गाईज आता दुपारी सरांनी हे सिलेंडर आणून दिले होते, हे बनलेले आता हे सगळे. बट विषय असा आला, अगोदरचे हे काही सिलेंडर होते हे तर बनेले, बट 9 किलोचे जे सिलेंडर आहे गाईज त्याच्यासाठी आपल्याला नायट्रोजनच अवेलेबल नव्हतं. सो आता उद्या सकाळी काम तर खूपच राहणार, म्हणजे नायट्रोजन पण भरून आणायचे आणि प्लस आल्यानंतर हे सिलेंडर पण रिफिल करायचे. तर गाईज आता हे सगळं जेवढे पण सिलेंडर आहे सगळे व्यवस्थित ठेवलेले आहे. त्यानंतर गोडाऊन पूर्ण व्यवस्थित साफ करून घेतलं आज. एवढी घाण झालेली होती ना प्रमाणाच्या बाहेर डायरेक्ट. धन्य आहे डायरेक्ट धन्य. प्रेम स्वतः काहीच आत्ता गेलेला आहे. आणि आपला प्रभू भाई आज आपल्याला भेटायला आला. भाई कुठं होता एवढे दिवस? मी सध्या बाहेर झालो होतो. बाहेर झालं ऋषी भाजी कोमिल के आएंगे इथलं गाईज असे मित्र पाहिजे. तर चला गाईज थोड्या वेळ भेटू यायला आणि त्यानंतर जाऊ आपण कटिंग करायचं. सो
सो गाईज तर फायनली तुमचं मस्त कटिंग आणि दाढी आज करून आलेलं आहे. ॲक्च्युली दाढी काढायचा विषय असा होता का पूर्ण सुरुमा चढतोय नाही का चेहऱ्यावर पण आता, त्याच्यामुळं आपण गाईज दाढी वगैरे करून आलो आज. आणि त्याच्यात मस्त घरी गेलो, जेवण वगैरे केलं. आणि आपला जो स्टँडर्ड भिकारी, आपला जो स्टँडर्ड भिकारी हे बघा, हा ह्या पोऱ्याची ना अवकात नाही, अवकात कशाची माहिती काहीच, गाडी रिपेअर करायची. त्या गाडीमध्ये गाईज ऑइल नाही आहे, ऑइल. आणि दरवेळेस गाईज गाडी आहे ना, गाडी बंद पडतीये. आज कॅम्पला पडलेली आहे गाईज देवळली प्लाझाच्या समोर. आणि त्या दिवशी घरी बंद पडली होती गाडी. आणि त्याच्या अगोदर एकदा लॅबच्या समोर गाडी बंद पडली होती. याचं नशीब चांगलं आहे का माझ्यासारखा मित्र भेटलेला आहे, नाही तर याला कुत्रं पण येत नाही याच्यासोबत माहिती. हां आला आला आला, आली आली आता तुझी बारी आली गाईस. तर आता आपण स्टँडर्ड भिकारीची बसंती घरी सोडली, त्यानंतर आलेलो आता टेरेसवर. त्याच्यात गाईज आज विषय काय आला माहिती का, मी आज सुरम्याचा साबण आणला, त्या सुरम्याच्या साबणनी मग आंघोळ केली नाही का, म्हणजे दाढी आणि कटिंग केल्यानंतर. तर डायरेक्ट हे बघा सुरमा बघा आता हाताचं आहे गाईस. हे बघा इकडं पण आहे, हे बघा. आणि एवढंच नाही गाईस, तर पुऱ्या मानीला आहे. म्हणजे तो साबण लावला ना असं हीट मारतोय नाही का बाहेर. त्याच्यामुळं आता गच्चीवर आलोय, थोड्या वेळ इथं आराम करतो आणि मग घरात जाऊन झोपतो. तर चला गाईस, भेटू मग आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. आणि आय होप की गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. बाय बाय, जय महाकाल.